श्री रामकृष्ण हरी. सकल महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला पंढरीचा श्री पांडुरंग आणि आदिमाता रुक्मिणी देवी, महाराष्ट्राच्या मातीत स्थित असलेल्या सर्व देवदेवता, सकल महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित ज्यांनी उभं केलं आहे आणि वर्धिष्णू केलेलं आहे, अशी महाराष्ट्रातील सर्व संत मंडळी आजच्या या व्याख्यानाच्या मालिकेमध्ये उपस्थित असलेले सर्व श्रोते, सकल संत विचार मंच कोथरूड आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या व्याख्यानमालेमध्ये आज मी आपल्यासमोर आहे. आजचा विषय आहे संत तुकोबाराय यांच्या सत्शिष्या महायोगिनी बहिणाबाई. महायोगिनी हा शब्द मी मुद्दामच वापरत आहे. बहिणाबाईंचं कार्य काय आहे आणि त्या महायोगिनी कशा होत्या हे आपल्याला लवकरच समजेल. संत बहिणाबाईंची जी गुरुपरंपरा आहे ती त्यांनी त्यांच्या गाथेमध्ये लिहिलेली आहे. आपल्या गाथेमध्ये बहिणाबाई लिहितात, आदिनाथे उपदेश पार्वतीसी केला, मत्स्येंद्र ऐकेला मत्स्यगर्भी, शिवहृदयीचा मंत्रपै आघाद, झालासे प्रसिद्ध भक्तियोगे, तेने त्या गोरक्षा केले कृपादान, तेथोनी प्रगट जाण गहिनी प्रती, गहिनेने दया केली निवृत्तीनाथा, बाळका असता योगरूप, तेथून ज्ञानेश पावले प्रसाद, झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी, सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू, त्यासी अभयवरू ज्ञाने केला, पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर, तेने राघवी विचार ठेविलासे, केशव चैतन्य बाबाजी चैतन्य, झालेसे प्रसन्न तुकोबासी, एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी, म्हणून बहिणी लाधलीसे. ही बहिणाबाईंची गुरुपरंपरा आहे, आदी परंपरा आहे. यावरून बहिणाबाई कोणाच्या शिष्या होत्या हे अगदी स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं. वेगळं काही कुठे शोध घेण्याची गरज नाही. महाराष्ट्रातल्या संपूर्ण संतांच्या मांदियाळीमध्ये बहिणाबाईंचं स्थान असं आहे की जे अगदी सुस्पष्ट आहे. कुठलाही संभ्रम त्यामध्ये नाहीये. कुठलाही विचार शंकास्पद नाहीये किंवा त्यांच्याविषयी जे काही लिहिलं गेलेलं आहे ते पुन्हा नव्याने कुठे शोधावं असं नाहीये. त्याचं कारण असं आहे, संत बहिणाबाईंनी जे काय लिहिलं त्यातच सारं काही लिहून ठेवलेलं आहे. एक एक आता आपण बघणार आहोत आणि संत बहिणाबाईंचं स्थान या संतांच्या मांदियाळीमध्ये किती महत्वाचं आहे आणि किती मोठं आहे हे आपण बघणार आहोत. महाराष्ट्रामध्ये संत विचारांची परंपरा ही आद्य संत आद्य कवी मुकुंदराजांपासून सुरू झाली असली तरीही महदंबेचं स्थान हे त्यांच्या बरोबरीत मानलं जातं. आणि महदंबेनंतर मुक्ताबाई, महायोगिनी मुक्ताबाई, नंतर संत सोयराबाई, नामयाची दासी जनी, संत कान्होपात्रा, त्यांच्यासोबतच संत वेणाबाई, अक्कास्वामी वगैरे सर्व संत आपल्याकडे आहेत. या संतांच्या मांदियाळीमध्ये अगदी अंतिम नाव संत बहिणाबाईचं येतं. संत बहिणाबाईंचा एकंदर कालखंड किती, त्या कोणत्या काळात झाल्या, काय नाही याविषयी संपूर्ण विवेचन संत बहिणाबाईच्या गाथेमध्ये दिलेलं आहे. आता आपण एक एक त्यांच्या आयुष्यातील घटनाक्रम कसा होता आणि नेमकं घडलं कसं हे आपण बघणार आहोत. अर्थात बहिणाबाईंच्या आयुष्यामध्ये एक मोठी नाट्यमयता आहे.
बहिणाबाईंचं आयुष्य असं आहे, एखादं ललित साहित्य वाचावं आणि त्यामध्ये लेखकांनी घटनाक्रम रंगवून सांगावा, असं ते आयुष्य आहे. आणि ते खूप अलौकिक तर आहेच आहे, त्याही पेक्षा जास्त म्हणजे अचंबित करणारं आहे. अशा घटना एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत घडतात का? किंवा घडू शकतात का? हा विषय किंवा हा विचार आज आपल्या मनामध्ये येऊ शकतो. पण साधारणपणे 200-250 वर्षांपूर्वी ही घटना घडलेली आहे. संत बहिणाबाईंचा जन्म शके 1550 अर्थात इसवी सन 1628 मध्ये झाला. त्या जगद्गुरू तुकोबाराय आणि समर्थ रामदास स्वामींपेक्षा 20 वर्षांनी लहान होत्या, कारण दोघांचाही जन्म इसवी सन 1608 मधला आहे. बहिणाबाई इसवी सन 1700 मध्ये अर्थात अश्विन शुद्ध 1 शके 1622 मध्ये त्यांनी देह सोडला, त्या समाधिस्थ झाल्या. वयाच्या 72व्या वर्षापर्यंत त्यांचं कार्य कसं झालं आणि आयुष्यक्रम कसा होता, हे मोठं बघण्यासारखं आहे. महायोगिनी मुक्ताबाई, महानुभाव संत कवयित्री महदंबा, ज्ञानेश्वर भगिनी मुक्ताबाई, नामयाची दासी जनी, चोखामेळा यांच्या पत्नी सोयराबाई, किंवा समर्थ शिष्या वेणाबाई अक्कास्वामी, किंवा पांडुरंगाच्या अनन्यसाधारण भक्त असलेल्या संत कानोपात्रा, या मांदियाळीमध्ये बहिणाबाईंचं नाव आहे. पण बहिणाबाईवर म्हणावं तसं संशोधन झालेलं नाहीये, हेही तितकंच खरं आहे. संत बहिणाबाई या नेमक्या कुठे जन्मल्या आणि त्यांच्या आयुष्यात घटनाक्रम नेमका काय झाला, कसा झाला, हे बघण्यासारखं आहे. बहिणाबाईंचा जन्म मराठवाड्यामध्ये आताच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वेरूळच्या जवळ असलेल्या, म्हणजे सध्या वैजापूरच्या जवळ असलेल्या देवगाव रंगारी या गावी झालेला आहे. देवगाव रंगारी हे तसं गाव आता मोठं आहे, तेव्हा बहिणाबाईंच्या त्या काळामध्ये ते फारसं मोठं नव्हतं. बहिणाबाईंचे वडील श्रीयुत आऊजी कुलकर्णी, किंवा त्यांचं दुसरंही काही नाव असेल, पण आऊजी कुलकर्णी याच नावाने त्यांचं लेखन आहे, किंवा त्यांच्या नावाचं स्मरण बहिणाबाईंनी दिलेलं आहे. आईचं नाव जानकीबाई. हे कुटुंब तसं मध्यमवर्गीय असावं. देवगाव रंगारीचं कुलकर्णी पद त्यांच्याकडे होतं, अर्थात वसुलीचं काम होतं. पण या वसुलीमध्येही फार त्यांना उत्पन्न होत असावं असं मात्र काही दिसत नाही. आर्थिक परिस्थितीने ते संपन्न असावेत असंही काही वाटत नाही. यांना मूलबाळ नव्हतं. आऊजी कुलकर्णी आणि जानकीबाई यांना मूलबाळ नव्हतं. ते महादेवाचे भक्त होते. दिवसभर नामस्मरण करायचे, महादेवाच्या मंदिरामध्ये जायचे, तिथे जाऊन महादेवाला विनंती करायचे की मला एखादं मूल असू दे, माझ्या पोटी काहीतरी संतान असू दे, अशी ते विनंती करत असत. देवगाव रंगारी या गावाचा इतिहास तसा खूप मोठा आहे, कारण त्या गावाला नावच देवगाव असं आहे. देवांचं गाव असं म्हटलं जातं. देवांचं गाव हे कसं, तर ऋषी अगस्ती हे हिमालयाकडून जाताना देवगाव रंगारीमध्ये मुक्कामाला होते असं म्हटलं जातं. हा भाग अरण्याचा असल्यामुळे महाभारतातील भीम अर्जुन काय किंवा राम लक्ष्मण काय मराठवाड्यातल्या या जंगलातून गेले असल्याची नोंद वारंवार मिळते. देवई इथे काही काळ मुक्कामाला होते असं म्हटलं जातं, म्हणून त्या गावाचं नाव देवगाव असं आहे. आऊजी कुलकर्णींनी महादेवाची खूप उपासना केली आणि एकदा स्वप्नात असताना त्यांना महादेवांनी सांगितलं की तुला एक मुलगी आणि 2 मुलं होणार आहेत. यापेक्षा जास्त तू काही मागू नकोस, आयुष्य तुझं आनंदात जाईल. असं म्हटलं खरं, पण लगेच आनंदात जाईल असं तर ते काही नव्हतं.
काही दिवसांनी जानकीबाईंना एक मुलगी झाली. ही मुलगी म्हणजे आपल्या आजच्या व्याख्यानाचा विषय असलेली संत बहिणाबाई. यानंतर 2 मुली त्यांना झाल्याची 2 मुलं झाल्याची नोंद मिळते. अर्थात त्यातील एकाच मुलाचा फक्त संदर्भ बहिणाबाईच्या गाथेमध्ये आहे. दुसऱ्या मुलाचा संदर्भ काही सापडत नाही. बहिणाबाईंचा जन्म झाल्यानंतर औजी कुलकर्णी वेरूळाहून येत असताना जंगलामध्ये त्यांना एक सोन्याची मोहर सापडल्याची नोंद आहे. ही सोन्याची मोहर बघितल्यानंतर आपल्या मुलीचा जन्म झाला आणि एक सोन्याची मोहरही सापडली, याचा त्यांना फार अचंबा वाटला, आश्चर्य वाटलं. हे अतिशय शुभ लक्षण आहे असं जाणवून मग त्यांनी एका ज्योतिषाला बोलावलं. ज्योतिष्य आला. ज्योतिषाने बहिणाची पत्रिका मांडली आणि सगळे ग्रह बघून त्या ज्योतिषाने सांगितलं की मुलगी अतिशय भाग्याची आहे. औजी, फार काही विचार करण्याचं कारण नाही. अजिबात चिंता करू नका. पण एक आहे, मुलगी अत्यंत देवभक्त आहे, देवलसी आहे. त्यामध्ये जो शब्द वापरलेला आहे तो देवलसी असा गाथेमध्ये शब्द वापरला आहे. बहिणाबाई सांगतात की माझं भविष्यच मुळात मी देवलसी आहे असं सांगण्यात आलं होतं. बोलती देवलसी भाग्याची होईल, आयुष्याचे बळ फार आहे. म्हणजे मुलगी देवाची भक्त होईल आणि आयुष्य मोठं आहे, फार काही विचार करण्यासारखी गोष्ट नाही असं त्यांना सांगण्यात आलं. अर्थात हा काळ पुढे जाऊ लागला. 1-2 वर्ष झाले आणि एक घटना आयुष्यामध्ये घडली जी आजच्या या दिवसांमध्ये अतिशय आश्चर्य करणारी वाटते. वयाच्या 3ऱ्या वर्षी किंवा वयाच्या 5व्या वर्षी बहिणाबाईंच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. आज ही घटना आपल्याला आश्चर्यकारक वाटते, कारण वयाच्या 3ऱ्या वर्षी किंवा 5व्या वर्षी आज कोणी लग्न करत नाही. पण एक स्थळ आलं आणि ते स्थळ आल्यानंतर विचार सुरू झाला. ज्यांनी ते स्थळ आणलं होतं त्यांनी त्या मुलाचं वर्णन केलं की मुलगा अतिशय विद्वान आहे, अतिशय हुशार आहे, वैदिक आहे. मुलाला ज्योतिषाचं उत्तम ज्ञान आहे, कर्तबगार आहे, याज्ञिकी उत्तम चालते. या मुलाला मुलगी तुम्ही देऊन टाका. तेव्हा औजींनी विचारलं की असं का, म्हणजे आताच एवढी घाई का? तेव्हा त्यांनी सांगितलं की मुलगा एकटा आहे, कारण 1-2 महिन्याच्या आधीच त्या मुलाची आधीची जी पत्नी होती ती वारली आहे. मुलगा एकटा आहे, घरात फारसं काम करायला कोणी नाही, त्यामुळे तुमची मुलगी द्या. आजच्या घटकेला आपण विचार करू की वयाच्या 3 ते 5 वर्षाची मुलगी घरातलं कुठलं काम करेल? ती करू शकते का? हा आजच्या काळातला विचार आहे. आज आपण वयाच्या 20व्या किंवा 25व्या वर्षी ही मुलीचं लग्न करताना आपण 10 वेळा विचार करतो, पण त्या काळात ते होत नसावं. किंवा होऊ शकतं की बहिणाबाईंच्या भाग्यातच ते लिहिलेलं असावं, जे त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे की ती देवलसी होईल, मुलगी भाग्याची होईल, देवाची मोठी भक्त होईल आणि संपूर्ण कुलकर्णींचा उद्धार करेल, कुलकर्णी वंशांचा उद्धार करेल. ते बहुतेक या गोष्टीमध्ये त्याचं रहस्य दडलेलं असावं. बहिणाबाईचा नवरा रत्नाकर हा बहिणाबाईंपेक्षा जवळपास 30 वर्षांनी मोठा होता. म्हणजे बहिणाबाई 5 वर्षाच्या असतील तर रत्नाकर याचं वय जवळपास 33 वर्षाचं होतं. बहिणाबाई 5 वर्षाच्या असतील तर त्याचं वय 35 वर्षांचं होतं. 35-36 वर्षाच्या गृहस्थाबरोबर 5 ते 7 वर्षाच्या बहिणाबाईचं लग्न उरकण्यात आलं. वडिलांचं गोत्र त्यांच्या मौनस होतं आणि नवऱ्याचं गोत्र गौतम होतं. तो बाजूलाच गाव असलेल्या शिऊरला तो राहत होता. शिऊरचं स्थळ होतं आणि शिऊरला जाऊन त्यांना राहायचं होतं. बहिणाबाईंना तर काही माहितीही नव्हतं. लग्न होतं म्हणजे काय होतं, लग्न कशासाठी करतात, संसार म्हणजे काय, हे काहीही माहीत होण्याच्या आतच बहिणाबाईंचं लग्न झालं आणि त्या लग्न होऊन रत्नाकरकडे आल्या. आता रत्नाकर हा उत्तम ज्योतिष्य होता, वेदांगी होता, वेदांत जाणत होता, अभ्यास होता, त्याचा व्यवसायही उत्तम होता. पण एवढी गोष्ट खरी होती की तो शाक्तपंथी होता. देवीची उपासना होती, उग्र होता, शीघ्रकोपी होता, महासंतापी होता.
रागही लगेच यायचा. बहिणाबाईंना तो कुठलीही कामं त्यांनी सांगितले, की त्याला असं वाटायचं, की हिने मोठ्या बाईसारखं काम करावं. बहिणा अर्थात लहान होती. 5 किंवा 6 वर्षाची मुलगी आजूबाजूच्या मुलींमध्ये जाणार आणि खेळणार हे अगदी नक्की आहे. त्या लहानशा मुलीला बरं काय समजत होतं, काहीही कळत नव्हतं. पण नवरा म्हणेल असं वागायचं म्हणून ती आपलं जे काही काम असेल ते करत राहायची. असे मला वाटतं एक 2-4 वर्ष गेले असतील आणि एके दिवशी नवऱ्याने रत्नाकरनी बहिणाला असं म्हणलं, की "चला आवर, आपल्याला देवगाव रंगारीला जायचं आहे." कशासाठी जायचं आहे, काय कारण आहे, हे विचारायची काही सोयच नव्हती. त्याचं कारण असं होतं, की नवऱ्यांना काही तेव्हा विचारत नव्हते. नवऱ्याने म्हणायचं आणि बायकांनी त्यानुसार काम करायचं. ती निघाली आणि देऊळगाव रंगारीला माहेरी आली. माहेरी आल्यानंतर तिच्या लक्षात आलं, की आपल्या वडिलांवर खूप मोठं संकट कोसळलेलं आहे. हे संकट आर्थिक होतं असं फक्त सांगण्यात येतं, परंतु ते आर्थिक नसावं. जे त्यांचं कुलकर्णी पद होतं, त्यावरून काही संघर्ष होता. संघर्ष लहान-सहान नसावा, अगदी जीवघेणा असावा. बहुतेक आहुजींना मारण्यासाठी काही लोकं तिथे असावेत. म्हणून रातोरात रत्नाकर बहिणीला घेऊन आहुजींकडे आला आणि रातोरात बहिणाबाईंनी रत्नाकरनी आहुजी, जानकी आणि त्याच वेळेस एक लहान मुलगा म्हणजे बहिणाबाईला एक भाऊ झाला होता, ज्याचं नाव गोविंद होतं. त्या गोविंदाला घेऊन त्यांनी देऊळगाव रंगारी सोडलं. म्हणजे लग्नानंतर काही वर्षातच 2-3 वर्षातच ही घटना घडली. बहिणा लहान होती. तिला काहीही समजत नव्हतं. नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय, फक्त नवऱ्याने एवढं सांगितलं, की घटना खूप अवघड आहे. वडिलांना तुझ्या कोणी व्याजाने पैसे दिलेले ते मागतायत. सारं काही विकावं लागणार आहे. इथे त्यांना राहणं शक्य नाही आणि त्यांना शिरूरला घेऊन जाणंही शक्य नाहीये. तेव्हा आपण गाव सोडून निघून जाऊयात. बहिणा हो म्हणाली. दुसरा काही उपाय नव्हता. गाव सोडलं. बरं आता इथे एक मुद्दा फार महत्वाचा आहे, जो आजही विचार करण्याजोगा आहे, की समजा बहिणाबाई जर आपल्या आई-वडिलांना घेऊन शिरूरला आली असती, तर नेमकं काय झालं असतं? कारण शेवटी रत्नाकर हा त्या गावचा होता. ज्योतिष्य होता, वेदांती होता. गावात त्याचा मानपान असेल. शिरूरला आणलं असतं, धकलं असतं, पण असं रत्नाकरनी केलं नाही. म्हणजे याचाच अर्थ घटना खूप मोठी होती. बहुतेक आहुजींना किंवा इतरांना मारण्यासाठी काही लोकं देवगावात आली असावीत किंवा येणार असावीत, म्हणून त्यांनी गाव सोडलं. पण अशा घटना जरी घडल्या, तरीही एक मात्र होतं, संत जेव्हा जगतात, तेव्हा संतांच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगवेगळ्या घटना घडतात, ज्या आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये घडतच नसतात. ही आपत्ती जरी होती, तरीही बहिणाबाईंसाठी ती इष्टापत्ती होती. त्याचं कारण असं असतं, की घर सोडावं लागणार होतं. घराचा त्याग करावा लागणार होता. भूमीचा त्याग करावा लागणार होता. मोहाचा त्याग करावा लागणार होता. सासरही सोडावं लागणार होतं आणि माहेरही सोडावं लागणार होतं आणि कुठेतरी विस्थापित होऊन देशाटनासाठी बाहेर जावं लागणार होतं. हे एक प्रकारचं तपच होतं. देशाटनामुळे तिचं जगणं हे एका तपामध्ये, एका तपश्चर्येमध्येच रूपांतरित होणार होतं आणि हे तप फक्त शारीरिक नव्हतं, तर मनोबल वाढवणारे होतं. जेव्हा डोक्यावरचं घर हरवतं, तेव्हा मनुष्याचं कोंदाटलेलं मन जे असतं, ते विश्वाकार होऊ लागतं. डोक्यावरचं छप्पर हरवलं, की मनुष्याचं मन मोकळं होतं आणि त्या घरातून अडकलेलं मन बाहेर जातं आणि कोंदाटलेलं मन हे विश्वाकार होऊ लागतं. जेव्हा इंद्रियांवर आयताच संयम येऊ लागतो, तेव्हा बुद्धीचा व्यास वाढतो. कारण इंद्रियातून बुद्धी मोकळी होते, बुद्धीचा व्यास वाढतो आणि चिंतनाची सखोलता आपोआप वाढू लागते. लोकं जेव्हा घर सोडून देशाटनासाठी जातात किंवा नर्मदेच्या किनारी जातात, तेव्हा हाच हेतू त्यामागे असतो. तेव्हा बहिणाबाईसाठी ही इष्टापत्ती होती. ही गोष्ट साधारण नव्हती. बहिणाबाईंच्या आयुष्याला आकार देणारी अशी ही गोष्ट होती. देवगाव रंगारी ते निघाले आणि गंगेच्या किनाऱ्याने म्हणजे बहुधा गोदावरीच्या किनाऱ्याने भटकत, भटकत ते गावोगाव भटकू लागले.
इथे संगमावर आले आणि सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. नगर जिल्ह्यामध्ये जो संगम आहे तिथे त्यांनी सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. इथे विश्रांती घेतल्याची नोंद आहे. स्वतः बहिणाबाई लिहितात, की इथून खरं म्हणजे जावंसं वाटत नव्हतं, कारण तिथं हरिकीर्तनं सुरू होती. दिवसभर कुणीन कोणी कथाकार सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये असायचा, पुराण कथा सुरू असायच्या. बहुतेक ते स्थळ अतिशय उत्तम होतं, पण तिथे शक्य नव्हतं. तिथून पुढे त्या नरसिंहाच्या दर्शनाला गेल्या. हे नरसिंह मंदिर म्हणजे बहुतेक नीरा नरसिंह मंदिर जे आहे, जे नीरा भीमेच्या काठावरील आहे, त्या मंदिराच्या काठावर ते गेले. तिथे त्यांनी मंदिराचं दर्शन घेतलं, नरसिंहाचं दर्शन घेतलं. तिथेही काही काळ ते राहण्याची शक्यता आहे, सांगता येत नाही. पुढे मात्र ते विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी साक्षात पंढरपूरला गेले. आणि इथेच विठ्ठलाच्या सगुण दर्शनाने मंडळींना भौतिक बहुतेक सर्व भौतिक सुखदुःखांचा विसर पडलेला असावा आणि इथेच राहावं की काय असाही एक विचार मनामध्ये आला, पण ते राहू शकत नव्हते. भूवैकुंठाचा मोह आपल्यालाही होतो. आपणही कधी पंढरीला गेलो तर आपल्याला असं वाटतं की इथेच राहावं, पण राहणं शक्य नव्हतं. आणि इथे आवजींच्या मागे बहुतेक मारेकरी असावेत किंवा कोणी व्याज मागणारी मंडळी असावीत, म्हणून ते तिथे राहू शकत नव्हते. तिथून ते पंढरीचा मोह सोडून निघून गेले. पंढरीचा मोह होण्यामागचं एक कारण असतं, ते म्हणजे या ठिकाणी असलेला संतत्वाचा स्पर्श. पंढरीची परंपरा जी गेल्या 1000 वर्षातील आहे, जिथे पंढरीमध्ये जिथे नामदेवांच्या संकीर्तनामध्ये साक्षात भगवंत सगुण स्वरूपात नाचला, त्या पंढरीचं महात्म्य आपण काही सांगू शकत नाही. जिथे चोखा मेळा वगैरे मंडळी भजनासाठी जमत होते, जिथे नामयाची दासी जनी आपल्या दास्यत्वाचा उपयोग करून नवविधा भक्ती जगली, साक्षात जगली, त्या पंढरीचं महात्म्य आपण वर्णन करू शकत नाही. जिथे मुक्ताबाईला बघताच गोरोबांनी तिला मिठी मारली, साक्षात आदिमायेला ज्यांनी मिठी मारली, त्या भूवैकुंठाचं वर्णन आपण करू शकत नाही. जिथे सावतामाळी भक्तीचा मळा साक्षात उभा करत होता आणि आकाराला आणत होता आणि त्याचा गंध स्पर्श महाराष्ट्रामध्ये सर्व भक्तांना होत होतं, अशा भूवैकुंठाचं वर्णन खरंच आपण करू शकत नाही. जिथं संतांच्या मांदियाळीला विश्वाकार रूप देण्यासाठी ज्ञानदेव आपल्या बंधूसह येत होते आणि जिथे भावार्थ दीपिका पुन्हा एकदा निरूपणासाठी उदयाला आली, जिथे आणली गेली, त्या पंढरीचं वर्णन आपण करू शकत नाही. जिथे निवृत्तीनाथाच्या योगमायेचं रूप विशुद्ध भक्तीत आकाराला येत होतं, जिथं सोपान काकाच्या सप्तशती गीतेला बहुधा मनातल्या मनात का विना त्यांच्या आकार येत होता, त्या मातीचा स्पर्श व्यक्तीला वैराग्यानं बांधून ठेवतो आणि विश्वाकार करतो. म्हणून ही अनुभवाची व्यापकता बहिणाबाईंना आली असेल, आवजींना आली असेल, कदाचित रत्नाकरला आली असेल, पण तिथे थांबणं त्यांना शक्य नव्हतं. बहिणाबाईच्या वैराग्यामागे एक मोठं कारण जे आहे ते पंढरपूरचा त्यांचा 5-7 दिवसाचा रहिवासी आहे. पुढे भीमेचं स्नान, रुक्मिणीवराचं दर्शन, सतत संकीर्तन, मुखी नाम असा कार्यक्रम तिथे होता. पण फक्त 5 दिवस राहून आम्ही निघालो असं बहिणाबाईंनी स्वतः नोंद दिलेली आहे. इथून पुढे शिखर शिंगणापूरला गेल्या. शिखर शिंगणापूरला शैव आणि वैष्णवांचं ते एक एकत्रित असं क्षेत्र आहे, जिथे दर्शन घेतलं. शिखर शिंगणापूरचा महादेव म्हणजे विष्णू आणि शिव यांचं अद्वैत आहे, जिथे मंजिऱ्याही वाहिल्या जातात आणि बेलही वाहिला जातो, असं ते स्थान आहे. तिथेही 5 रात्री आपण घालवल्या अशी नोंद बहिणाबाईंनी दिलेली आहे. आणि याच ठिकाणी कीर्तनामध्ये, हरिकथेमध्ये त्यांनी जयराम स्वामी वडगावकर यांचं नाव ऐकलं. हे जयराम स्वामी कोण, कुठले, हे त्यांना माहिती नव्हतं. एक 7-8 वर्षाची ती मुलगी असेल. फारसं काही माहीत असावं असं काही नव्हतं. फारसं समजतही नव्हतं. पण आंतरिक एक ओढ मात्र बहिणीच्या हृदयामध्ये लागली होती, की जयराम स्वामींना आपण भेटायला पाहिजे. हे कोण आहेत? यांचं दर्शन घ्यायला पाहिजे. कारण त्यांच्या हरिकथेची आणि कीर्तनाची वाहवा शिखर शिंगणापूरला होत होती.
रत्नाकरलाही तिथं राहावं असं वाटत होतं, परंतु तिथे कुठलीही सोय नव्हती. शिवाय रत्नाकरची याज्ञिकी आणि त्याचा वेदधर्म या दोन्हीलाही तिथं काहीही मूल्य नव्हतं. ती तिथं चालण्यासारखी नव्हती. जवळ एक अगदी जवळीला एक रहिमतपूर नावाचं एक गाव आहे. त्या गावाला आपण जाऊयात असं रत्नाकर म्हणाला आणि ते रहिमतपूरला गेले. रहिमतपूरचा जो उपाध्याय होता, तो कुठेतरी वाराणसीला जाणार होता आणि त्याने रत्नाकरला विनंती केली, की 1 वर्षासाठी तुम्ही माझं पद सांभाळता का? अर्थात रत्नाकरला हे हवंच होतं, कारण उपजीविकेचं कुठलंही साधन त्यांच्याजवळ नव्हतं. म्हणून 1 वर्षभर बहिणाबाई रहिमतपूरला राहिल्या. रहिमतपूरलाही मंदिरं होते. तिथं मित्र-मैत्रिणींचा जथा होता. अनेक ठिकाणी हरिकथा निरूपण होत होते. तिथे बहिणाबाई जाऊ लागल्या. वेगवेगळ्या गोष्टी ऐकू लागल्या. ऐकता या सगळ्या गोष्टींचं भक्तीत रूपांतरण कधी झालं हे काही समजलं नाही. पण बोलता वर्ष झालं आणि पुन्हा एकदा कोल्हापूरला जाण्याचं त्यांनी निश्चित केलं. कारण उपाध्याय पुन्हा वापस वाराणसीहून आले होते. म्हणजे बघा, बहिणाबाईंच्या आयुष्यामध्ये कुठेही स्थिरता आली नाही. हे त्यांचं भ्रमण अखंड होतं. म्हणजे एखाद्या यतिधर्म स्वीकारलेल्या व्यक्तीने एका आठवड्यापेक्षा किंवा 5 दिवसापेक्षा जास्त एका स्थानी राहू नये, हा जो नियम असतो, या नियमासारखं होतं. उपाध्याय आले आणि त्यांना त्यांचं काम पुन्हा वापस द्यावं लागलं. रत्नाकरनी त्यांना काम अगदी इमाने इतबारे वापस केलं आणि मंडळी कोल्हापूरला गेली. कोल्हापूरला गेल्यानंतर मुक्कामाची व्यवस्था काय आणि खाण्यापिण्याची व्यवस्था काय हा प्रश्न पडला. पण कोल्हापूरला बहिरम भट या नावाचे एक गृहस्थ होते, ज्यांना हिरम भट या नावानेही ओळखलं जातं. हिरम भटांनी त्यांना सांगितलं, की माझी ओसरी आहे. माझ्या ओसरीवर तुम्ही आरामशीर राहू शकता, थांबू शकता. अर्थात ओसरी म्हणजे अगदी ओसरीवर उघड्यावर ते राहत नसतील. एकेकाळी आपल्याकडे ओसऱ्या होत्या. ओसरीवरही मुक्कामाच्या व्यवस्था असायच्या. काही ओऱ्यांमध्ये काही लहान-सहान घरं असायचे, खोल्या असायच्या. त्यापैकी 1-2 खोल्यामध्ये ते राहिले असण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये ते राहिले. कोल्हापूरमध्ये मात्र त्यांना बरंच कामं मिळाली. स्वतः बहिरम भट हे अग्निहोत्री होते आणि वेधशाळाही होती. रत्नाकरला हेच हवं होतं. त्यामुळे वेधशाळेमध्ये जी मुलं शिकायला येत असत, त्याला रत्नाकर शिकवत असे. किमान काही काळ तरी 2 वेळेसच्या जेवणाचा प्रश्न त्यांचा सुटला होता. आणि इथेच खरं गंमत सुरू झाली. बहिरम भटांना त्याच वेळेस कोणीतरी सवत्स धेनुदान केलं, म्हणजे वासरासहित एक गाय दिली. या गायीच्या शिंगाला सोन्याची आवरणं होते आणि गायीचे खुरं जे होते ती रुप्याची होती. अतिशय सुंदर अशी गाय आणि वासरू त्या बहिरम भटांना दिलं. ज्या दिवशी ते वासरू आणि गाय बहिरम भटांना दिलं, त्याच दिवशी रात्री स्वप्नामध्ये येऊन त्यांना दृष्टांत भगवंतांनी दिला, की हे गाय वासरू तू रत्नाकरला देऊन टाक. म्हणून त्यांनी ते गाय वासरू दुसऱ्या दिवशी रत्नाकर यांना दान केलं. आणि याच वासराचा लळा बहिणाबाईला लागला. गंमत अशी झाली, की कोल्हापूरच्याच मुक्कामामध्ये जयराम स्वामी वडगावकरांचा मुक्काम कोल्हापूरला आला. कोल्हापूरला त्यांची हरिकथा आणि निरूपणं सुरू झाली, कीर्तनं सुरू झाली आणि गर्दी वाढू लागली. बहिणाबाईंच्या आई-वडिलांना ही माहिती झाली, तेव्हा ते तिथे कीर्तनाला जाऊ लागले, हरिकथेला जाऊ लागले. सोबत बहिणाही जात असे. आणि गाय वासरू आल्यानंतर एक गंमत झाली. बहिणा जिथं जाई, तिथं ते वासरूही जाऊ लागलं. म्हणून जयराम स्वामींच्या कीर्तनाला आणि हरिकथेला बहिणासोबत वासरू येत असे. पण एकदा गंमत अशी झाली, की कोणाच्या तरी वाड्यामध्ये जयराम स्वामी वडगावकर यांची हरिकथा होती. वाडा गच्च भरला होता, गर्दी होती. लोकांना आतमध्ये जायला जागा नव्हती. बहिणा काही महत्वाचं काही काम असेल म्हणून घरी थांबली होती आणि ती उशिरा गेली. वाड्यात आतमध्ये जायला जागा नव्हती. बहिणा गेली, बहिणाचं वासरूही सोबत गेलं आणि गर्दी होती, पण एक लहान मुलगी आत जाते म्हणून लोकांनी तिला जाऊ दिलं. पण जेव्हा वासरू आतमध्ये जाऊ लागलं, तेव्हा लोकांनी अर्थातच त्या वासराला येऊ दिलं नाही. बहिणा आत गेली,
हरिकथा ऐकू लागली. वासरू बाहेर उभं राहिलं आणि मोठमोठ्याने ओरडू लागलं, हांबरू लागलं. बहिणीला आवाज देऊ लागलं, पण बहिणीला बाहेरही जाता येईना, वासराला आत घेता येईना, वासरू बाहेर थांबेना, आत घुसू लागलं, लोक येऊ देईना, सगळा गोंधळ झाला. बहिणा रडू लागली, लहान मुलगी ती. त्या मुलीला काय कळतं? शेवटी जयराम स्वामी वडगावकरांनी विचारलं, की काय गोंधळ आहे? तेव्हा कोणीतरी सांगितलं, की एक लहान मुलगी इथे कीर्तनाला तुमच्या हरिकथेला येत असते आणि एक वासरू तिच्या सोबत येत असतं. आजही ते वासरू सोबत आलेलं आहे. पण गर्दीमुळे त्याला आत काही येता येत नाही. वासरू आत येऊ शकत नाही, म्हणून वासरू बाहेर रडतंय आणि मुलगी आतमध्ये रडते. काय करावं आम्हाला समजत नाही. तेव्हा जयराम स्वामी म्हणाले, की "अहो असं करू नका. एक लहान मुलगी, हिचं वय इतकं लहान असूनही ही हरिकथेला येते आणि लहान मुलं नादिष्ट असतात. एखादं वासरू तिच्या सोबत राहत असेल, जर ते येत असेल, तर त्या वासरालाही आत येऊ द्या, अडवू नका." लोकांनी वासराला आतमध्ये येऊ दिलं. वासरू आत आलं आणि शांतपणे हरिकथा ऐकू लागलं. जयराम स्वामींना फार आश्चर्य वाटलं, कौतुक वाटलं. हे सगळं झालं, आरती झाली. बहिणाने नमस्कार केला, वासरानेही मस्तक टेकवून नमस्कार केला. दोघं जण घरी आले आणि जो तो या विषयी बोलू लागला, की आज जयराम स्वामींच्या हरिकथेमध्ये काय गंमत झाली. एक लहान मुलगी होती, एक वासरू होतं, असं असं झालं. हे गावभर सुरू झालं. कोणी एक मीराबाई नावाची बाई होती. ती कुठल्या तरी व्यक्तीला हे रंगवून रंगवून सांगत होती, की आज आमच्या हरिकथेमध्ये कोणी वैना नावाची मुलगी आहे, ती वासराला घेऊन आली आणि वासराला आतमध्ये येऊ न दिल्यामुळे ती आतमध्ये रडू लागली, वासरू बाहेर हांबरू लागलं, एकच गोंधळ झाला. शेवटी स्वामींनी वासरासहित तिला आतमध्ये घेतलं वगैरे, वगैरे त्यांनी सांगितलं. हे सांगत असताना तिथे रत्नाकर होता. रत्नाकरने ते ऐकलं आणि त्याला खूप राग आला, की एक तर मुलगी, लहान मुलगी आहे, जाते हरिकीर्तनाला, कथेला, ठीक आहे, पण वासराला घेऊन जाते आणि नको तिथं गोंधळ घालते, म्हणून तो घरी आला आणि थोडासा तो रागीट होता, अत्यंत तामसीही होता, संतापीही होता. त्याला काही राग आवरला नाही आणि त्याने बहिणाला खूप मारलं. बहिणाने लिहिलंय, की वेणी बांधून मला मारण्यात आलं. वेणी बांधून त्यांनी बहिणाला मारलं आणि बांधून टाकलं. तिची मोठ वळली. मोठ वळल्यानंतर ती अक्षरशः ती रडू लागली. रडता रडता ती अक्षरशः बेशुद्ध झाली. पण आई-वडील काही बोलले नाही. फक्त तिला का बरं मारता एवढं रत्नाकरला विचारलं. रत्नाकरनी सांगितलं, की "हे असल्या गोष्टी मला अजिबात आवडत नाही म्हणून मारतोय." तेही काही बोलू शकले नाही. या गोंधळामध्ये गंमत अशी झाली, की ती जशी-जशी रडू लागली तसं वासरू हांबरू लागलं. शेवटी हिरमभट मध्ये आले. हिरमभटांनी रत्नाकरला अडवलं आणि तिला अजिबात मारायचं नाही असं सांगितलं. आणि त्याचबरोबर हेही सांगितलं, की जर असं मारहाण करणार असाल, तर माझं घर सोडून द्या, दुसरीकडे जाऊन राहा. ठीक आहे. मारातून बहिणा बचावली, मार थांबला. पण बहिणाला प्रचंड ग्लानी आली. ती बेशुद्धावस्थेतच होती. वासरूही मोठमोठ्याने हांबरू लागलं. कोणीतरी जाऊन जयराम स्वामी वडगावकरांना सांगितलं, की असं-असं काल इथे आलेल्या मुलीला तिच्या नवऱ्याने खूप मारलं. तेव्हा स्वतः ते आले. त्यांनी तिची अवस्था बघितली आणि रत्नाकरला सांगितलं, की असं तिला मारू नको. मुलगी लहान आहे, त्या मुलीला काही समजत नाही. उगाच तिला मारण्यात काही अर्थ नाहीये. जरी तू मोठा असलास, तरीही मुलगी लहान आहे. असं मारणं योग्य नव्हे, असं त्याला समजावलं. तोही शांत बसला. पण 2-3 दिवसांनी द्वादशीला त्या वासराचा अंतकाळ जवळ आला. कारण बहिणा जसं अन्नसेवन करत नव्हती, अक्षरशः बेशुद्धावस्थेत होती. 4-5 दिवस होऊन गेले होते. तसंच वासरूही अन्न-पाण्याला हात लावत नव्हतं. गवताला ते तोंडही लावत नव्हतं. वासराचा अंतकाळ जवळ आला आणि त्याचे डोळे आणि त्याची एकंदर हालचाल मंदावू लागली. म्हणून हिरमभट्ट त्या वासराच्या जवळ आले. त्या वासराच्या डोक्यावरून त्यांनी हात फिरवला आणि उगाच त्यांच्या मुखातून एक श्लोक बाहेर पडला, की "मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम." हा श्लोक त्यांच्या मुखातून अर्धाच बाहेर पडला आणि त्याच क्षणी त्या वासराने आपले डोळे उघडले आणि लगेच "यत्कृपातमहं वंदे परमानंदं माधवम." असं ते वासरू म्हणालं, मनुष्याच्या आवाजात म्हणालं आणि त्या वासराने देह सोडला.
ही घटना खरी आहे खोटी आहे याबद्दल आपण काही बोलू शकत नाही. याला श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा, पण स्वतः बहिणाबाईंनी हे गाथेमध्ये लिहिलेलं आहे. वासरू गेलं, गाय हांबरू लागली. जयराम स्वामींना हे माहीत झालं. बहिणा तर अद्याप बेशुद्धच होती. स्वतः जयराम स्वामी आले. त्यांनी वासराची अंत्ययात्रा काढली. वासराला पुरलं. गाय मात्र अतिशय उद्विग्न झाली. एकीकडे आपलं वासरू आणि दुसरीकडे बहिणा. ती गाय सारखी वासरू जिथे नेऊन पुरलं होतं तिथपर्यंत जायची, तिथून पुन्हा बहिणापर्यंत यायची. असं त्या गायीने केलं. 2-3 दिवस त्यात गेले आणि एक दिवस रात्री मध्यरात्री ग्लानीत असताना एका ब्राह्मणाने बहिणाला जागं केलं. ती जागी झाली. साक्षात विठ्ठल तिथे उभा होता. विठ्ठलाने तिला सांगितलं, की "बाई असं करू नको. तू जागी हो. अजून तुला बरंच कार्य करायचं आहे." बहिणा जागी झाली. पण जयराम स्वामी वडगावकर यांच्या कीर्तनातून आणि यांच्या हरिकथेतून त्यांनी देहूच्या जगद्गुरू तुकोबारायांचं नाव ऐकलं होतं. तुकोबाराय हे फार मोठे सत्पुरुष आहेत. साक्षात ईश्वराशी त्यांचा संग आहे. विठ्ठलाशी त्यांचा संग आहे. हे तिच्या लक्षात आलं आणि तुकोबांना भेटण्याचा ध्यास तिच्या मनामध्ये लागला. सतत 6 ते 7 दिवस बहिणा मुखाने फक्त तुकोबांचं नाव घेत होते आणि तुकोबा हेच मला गुरु लाभावेत. गुरु वाचून ना सापडे सोय, हे त्यांच्या लक्षात आलं आणि ती सारखी तुकोबांचा ध्यास घेऊ लागली. 5-7 दिवस ती उपवाशी होती. अन्नही खाल्लेलं नव्हतं. बेशुद्धावस्थेत होते आणि कार्तिक वद्य पंचमी रविवार या दिवशी मध्यरात्री श्री तुकोबाराय साक्षात बहिणाबाईंच्या स्वप्नात आले आणि त्यांनी मस्तकावर हात ठेवून तिच्यावर अनुग्रह केला. असं भाग्य फार कमी लोकांच्या आयुष्यामध्ये असतं. श्री तुकोबारायांना अनुग्रह लाभला होता, तोही स्वप्नस्थच लाभला होता आणि बहिणालाही लाभला, तोही स्वप्नस्थच लाभला. स्वप्नस्थ अनुग्रह म्हणजे काय असतो, त्यावेळेसची स्थिती काय असते, स्वप्नातले आदेश काय असतात, जागृतीतले आदेश काय असतात किंवा इतर अवस्थेतले आदेश काय असतात, हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. त्यावर पुन्हा आपण कधीतरी बोलू. बहिराबाई काहीही बोलल्या नाही. पण दुसऱ्या दिवशी जयराम स्वामी वडगावकर आले आणि त्यांनी पुन्हा एकदा बहिणाच्या नवऱ्याला रत्नाकरला समजावलं. त्यांनी तिची अवस्था पाहिली आणि त्यांच्या लक्षात आलं, की हिला तुकोबांचा अनुग्रह झालेला आहे. त्यांनी तिच्या नवऱ्याला सांगितलं, की हिला श्री तुकोबांचा आहे, मुलगी फार भाग्यवंत आहे. हिच्या तू आड येऊ नको. हिच्या आड आलास तर पुढे तुला खूप त्रास होईल. पण त्यांनी काही ऐकलं नाही. आपली बायको मोठी होते आहे आणि आता लोक तिच्या भेटीला येतील, दर्शनाला येतील, वारंवार तिला नमस्कार करतील. मी स्वतः वैदिक ब्राह्मण आहे आणि तुकोबाराय हे आमचे गुरु कसे काय होणार आहेत? माझ्या बायकोचे गुरु तुकोबा आहेत, तेही स्वप्नामध्ये त्यांनी अनुग्रह कसा दिला याविषयी त्याच्या मनामध्ये साशंकता होती. जयराम स्वामी गेल्यानंतर स्वतः रत्नाकरनी सांगितलं, की ही बायकोच मला नको. एक तर ही देवलसी आहे, हिचं संसारात लक्ष नाहीये. अशा मुलीबरोबर मी संसार काही करू शकत नाही. मी हिला सोडून निघून जातो. आई वडिलांनी हिरमभट्टांनी रत्नाकरला समजावलं, परंतु तो काय ऐकेनासा झाला. बोलता बोलता त्या दिवशी संध्याकाळ झाली. पण तो काही ऐकेना आणि शेवटी तो म्हणाला, की आज नाही पण उद्या मात्र मी नक्कीच इथून निघून जाईल. मी इथे काही राहणार नाही. बहिणाबाईंनी 32व्या अभंगामध्ये याचं वर्णन केलेलं आहे, की भ्रतार म्हणत असे आम्ही की ब्राह्मण वेदांचे पठन सदा करू, कैसा शूद्र तुका स्वप्नीचे दर्शनी बिघडली पत्नी काय करू. बायकोच बिघडली, आता मी संसार कसा करू, असा तो म्हणू लागला. बाकीच्यांनी त्याला समजावलं. तेव्हा 11-12 वर्षांचं बहिणाबाईंचं वय होतं आणि त्याच वेळेस आईवडिलांनी त्याला सांगितलं, की बाबा रे, आता ती एकटी नाहीये, तिला दिवसही गेले, 3 महिने झालेले आहेत, तेव्हा तू जाऊ नको. पण त्यांनी काही ऐकलं नाही. त्यांनी निश्चय केला आणि मी जाणार आहे हे सांगितलं. ठीक आहे, आज नाही पण उद्या मात्र मी सकाळी नक्की जाईल, असं तो म्हटला. पण त्याच रात्री अंगाचा दाह होण्याची व्यथा रत्नाकरला लागली.
बघा असाच अंगाचा दाह रामेश्वर भटांच्याही मागे लागला होता. ज्यांनी तुकोबांना त्यांच्या गाथेचं विसर्जन करायला सांगितलं होतं. त्या रामेश्वर भटांच्याही अंगाचा असाच दाह होत होता. अशीच आग होत होती आणि अशीच आग रत्नाकरच्या अंगाची सुरू झाली. दुसऱ्या दिवशी तो उठला तेव्हा घर सोडायचं जाऊच द्या, पण त्याच्या अंगाचा दाह काही शमेना. तो अक्षरशः आजारी पडला. बहिणाबाईंनी लिहिलं आहे की एक मासावरी अन्न विवर्जित व्यथा हे अद्भुत शोषितसे नाना देव कुळे देवतांची भाष्य ठेवल्या विशेष बहु काही परी त्या व्यथेलागी नये गुण म्हणे तो मरण आले मज काय पांडुरंगा तुकोबासी निंदी व्यथा ते संधी आली मज जरी तुकाराम निंदीला त्या गुणे असेल दुखणे व्यथा मज तरी चमत्कार दाखवावा सध्या जीवी विश्ववंद्या तुकाराम बहिणी म्हणे झाला अनुताप भ्रतारा पांडुरंग पुरा अंतरसाक्ष. तो स्वतःच म्हणू लागला, तुम्ही तुकोबारायांची निंदा केली म्हणून ही व्यथा बहुतेक माझ्या मागे लागलेली आहे. काहीतरी मला त्यांनी दाखवावं, काहीतरी चमत्कार दाखवावा, मग मी म्हणेल. आणि त्या रात्री पुन्हा एक वृद्ध ब्राह्मण त्याला स्वप्नातून जागा करू लागला, झोपेतून जागा करू लागला आणि त्यांनी रत्नाकरला सांगितलं की वैराग्य का तुझा असे म्हणा, स्त्रीचा त्याग कोण्या गुणे केला. जर तू स्वतःला वैराग्यशील समजतो आणि तू म्हणतो की मला एवढं वैराग्य आलंय, स्त्रीचा त्याग तू कोणत्या गुणाने करत आहेस. आधीचा विचारी अपराधांतरी मग कोणात करी प्रवर्तावे वाचण्याची इच्छा अससी मानसी तरी तू यस्य अंगीकारी स्वधर्माविरहित वर्ते ही जरी तरी तिचा करी त्याग वेड्या. की बाबा रे, ही एक अत्यंत सालस अशी कन्या आहे, ती तिच्या धर्मानुसार वागते आहे, तिचा त्याग तो कशासाठी करतोयस, का करतोयस आणि तू का निंदा करतोयस तिची. हे सगळं त्यांचा संवाद सुरू असताना बहिणाबाई बघत होत्या. रत्नाकरनी त्यांना वंदन केलं, बहिणाबाईंनी वंदन केलं आणि तो ब्राह्मण तात्काळ तिथून अदृश्य झाला. पण दुसऱ्या दिवशीपासून रत्नाकरच्या अंगाचा जो दाह होता तो बंद झाला आणि रत्नाकर 1 महिन्यानंतर त्या व्यथेतून मुक्त झाला. हे झाल्यानंतर मात्र रत्नाकरच्या लक्षात आलं की तुकोबाई काय कोणी लहान सहान व्यक्ती नाहीये, साक्षात भगवत स्वरूप असलेले ते संत आहेत. आणि स्वतः तोच रत्नाकरच म्हणाला की आपण आता देहूला जाऊयात. म्हणजे बघा, जी व्यक्ती स्वतः इतरांची निंदा करते त्या व्यक्तीवर सुद्धा अनुताप करण्याची संधी येते आणि तो अनुताप तरी खरा असावा, पश्चाताप तरी खरा असावा. हे झाल्यानंतर दोघही जण देहूला आले आणि देहूला आल्यानंतर त्यांच्या मुक्कामाचा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा तिथे त्यांनी कोंडाजी नावाच्या एका गृहस्थाच्या घरी मुक्काम केला. कोंडाजीच्या घरी मुक्काम केला असताना तिथेही मंबाजी आला. त्यांना तुम्ही कोण आहात हे विचारू लागला. तुम्ही तिथून निघून जा म्हणून सांगू लागला. आणि जेव्हा त्याला माहित झालं की रत्नाकर हा वैदिक ब्राह्मण आहे, तेव्हा तो म्हणाला की अहो फार चांगलं झालं, तुम्ही वैदिक आहात, तुम्ही माझ्यासोबत राहा, माझा अनुग्रह घ्या, मी तुम्हाला ज्ञान संपन्न करेल. आणि जेव्हा त्याला समजलं की बहिणाबाई या श्री तुकोबारायांच्या शिष्य आहेत, तेव्हा तो त्यांची निंदा करू लागला. म्हणाला तुम्ही खरंच वैदिक आहात का? तुमची कुठलीच लायकी नाही आहे, तुमची कुठलीच पात्रता नाही आहे, तुम्ही गाव सोडून इथून निघून जा, माझ्या घरात अजिबात येऊ नका, माझ्या दारासमोर जाऊ नका. एवढंच कशाला, बहिणाबाई कोल्हापुराहून येताना जी गाय त्यांच्या सोबत आली होती त्या गायीला मंबाजी मारू लागला आणि त्याचे वळ मात्र श्री तुकोबारायांच्या पाठीवर उमटू लागले. इथे फार मोठा एक गोंधळ आहे. इथे 7 महिने की 11 महिने राहिल्याची नोंद आहे, पण 11 महिन्यामध्ये स्वतः बहिणाबाई आणि श्री तुकोबाराय यांची स्वतःची समोरासमोर भेट जरी झाली तरी संवाद झाल्याची कुठलीच नोंद बहिणाबाई देत नाहीत. पण एक मात्र सांगतात की देहूला आल्यानंतर श्री तुकोबाराय आरती करत असताना आमचं दर्शन झालं आणि माझ्या नवऱ्याने मात्र त्यांना साष्टांग दंडवत घातला. 42व्या अभंगामध्ये स्वतः बहिणाबाई सांगतात की वत्साची ये माय कपिला सांगाते धावे एकचित्त आम्हा पुढे
माय बाप बंधू भ्रतार सहित इंद्रायणी जेथे तेथे आलो. करोनिया स्नान पांडुरंग भेटी आनंदली सृष्टी अंतरंगे. तुकोबा आरती करीत होते तेथ नमस्कारे स्वस्त चित्त केले. बघा म्हणजे तिथं वंदन केलं. स्वप्नी जो देखिला तेच ध्यान तेथे देखिले नेमस्त भावदृष्टी. आणि बहिणी म्हणे तेथ भ्रातारे सष्टांग केला अंतःकरण भावयुक्त. किमान अनुताप तरी खरा रत्नाकरला झाला होता. त्याने वंदन केलं आणि बहुतेक त्याचीही सर्व पापे तिथे मिटली असावीत. इथे 7 की 11 महिने ते तिथे राहिले. पण बहिणाबाईंना नवऱ्याच्या भीतीपोटी म्हणा किंवा समाजाच्या भीतीपोटी म्हणा, तुकोबारायांशी संवाद साधण्याची एकही संधी मिळाली नाही. पण आपल्या आईला सांगून त्या आनंद ओरीमध्ये मात्र ध्यानाला गेल्या. कारण तुकोबारायांची जी ओसरी होती तिला आनंद ओरी असं म्हटलं जातं. या आनंद ओरीमध्ये त्या ध्यानाला बसल्या आणि त्यावर मात्र त्यांनी 5 ते 7 अभंग लिहिल्याची नोंद त्यांच्या गाथेमध्ये आहे. आईला सांगून त्या तिथे गेल्या होत्या. तिथे 3 रात्री सतत त्या बसलेल्या होत्या. त्या लिहितात की आनंद ओरी होती तये ठाई वाटे तेथे बसावेसे करुनिया ध्यान लावावे लोचन करावे स्मरण विठोबाचे. तुकाराम तव देखता देखत आले अकस्मात गुप्त रूपे बहिणी म्हणे तेथे पुसोनी मातेसी क्रमेयाला निशित 3 तेथे. आईला सांगून 3 रात्री तिथे बसली होती आणि तिथेही जी घटना घडली ती अतिशय अलौकिक आहे. बहिणाबाईच्या शब्दात मी तुम्हाला सांगतो. बहिणाबाई लिहितात की टाळ्या चिपोळ्यांचा ध्वनी ऐकता आनंद हा चित्ता समावेना लावियले नेत्र निद्रेत जागृती तुकाराम मूर्ती देखियली. साक्षात तुकोबाराय तिथे आले असं त्या म्हणतात. ठेवियाला हस्त मस्तकी बोलून दिदले वरदान कवित्वाचे बहिणी म्हणे तेने नेणे स्वप्न की जागृती. प्रत्यक्ष आले की स्वप्न होते हे मलाही सांगता येणार नाही. बहिणी म्हणे नेणे स्वप्न की जागृती इंद्रियाच्या वृत्ती ओसरल्या. येथे मात्र बहिणाबाईंच्या सगळ्या इंद्रियांच्या वृत्ती नाहीशा झाल्या आणि त्या स्वतः समाधीकडे जाऊ लागल्या. याचं वर्णन स्वतः बहिणाबाईंनी येथे केलं आहे. यानंतर बहिणाबाई शिवराला आल्या. शिवराला आल्या कारण त्यांचं पुढचं कार्य शिवूरमधून व्हायचं होतं. बहुतेक 5-6 वर्षाचा काळ मध्ये गेला. भांडणं मिटली असावीत आणि आता देवगाव रंगारीला येणं किंवा रत्नाकरच्या गावी म्हणजे शिवराला येणं सोपं गेलं असावं. म्हणून त्या शिवूरमध्ये आल्या. बहिणाबाईला जे दिवस गेले होते तेव्हा त्यांना एक मुलगी झाली. त्यानंतर एक मुलगा झाला. त्याचं नाव विठ्ठल होतं आणि बहिणाबाईंची ही मुलं मोठी होत गेली. बहिणाबाईंच्या आयुष्यातली जी ही नाट्यमयता आहे ती मला असं वाटतं की कुणाही व्यक्तीच्या बाबतीत ती सहजासहजी सापडणार नाही. आता बहिणाबाईंच्या आई वडिलांविषयी आणि पतीविषयी थोडंसं आपल्याला बोलायला पाहिजे. आवजी आणि जानकीबाई हे दोघं जण सत्शील आणि चारित्र्य संपन्न असूनही देवगाव रंगारीमधील त्यांचे नातेवाईक किंवा गोत्रजाई त्यांच्या मदतीला का आले नाही आपण काही सांगू शकत नाही. विशेष म्हणजे देवगाव रंगारीचा उल्लेख फारसा बहिणाबाई करत नाही किंवा नातेवाईकांचा उल्लेख करत नाही ही गोष्ट खरी. हिरमभट्ट, जयराम स्वामी वडगावकर, श्री तुकोबा आणि यासोबतच श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारांचा पगडा बहिणाबाईवर होता हे त्यांच्या लेखनामधून अगदी स्पष्टपणे दिसून येतं. नवरा बिजवर होता, शीघ्रकोपी होता, शाक्त होता, संतापी होता, त्यांनी मारहाण केली या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. तो त्याचा स्वभाव होता हे चूकच आहे. त्यांनी मारहाण केली हे चूकच आहे. त्याने बहिणाला एकटं सोडून जाण्याच्या गोष्टी केल्या होत्या हेही गोष्ट चुकीचं आहे. पण एक गोष्ट आपल्याला त्या बाबतीत नाकारता येणार नाही. आवजी आणि जानकीबाई संकटात असतानाही स्वतःचा संसार सोडून धावलेला तो एकमेव आहे. सासू सासऱ्यांच्या मदतीसाठी स्वतःचं घर सोडून स्वतःचा व्यवसाय सोडून 5 ते 6 वर्ष तो त्यांच्यासोबत फिरला. आवजींना आणि जानकीबाईला कुठलंही काम करू दिलं अशी नोंद बहिणाबाईंनी दिलेली नाही. उलट तो स्वतः कष्ट करत होता. एखादा असता तर म्हणला असता की तुमच्यामुळे माझ्या संसाराची वाताहत झालेली आहे. तुम्हाला जिथे जायचं तिथे जा. मी काही तुमच्या सोबत येणार नाही. पण तसं त्यांनी केलं नाही. बहिणाबाई आपल्या नवऱ्याविषयी लिहिताना भ्रतार गौरवे नेता आम्हा असं लिहितात. म्हणजे तो त्यांना जास्तीत जास्त सुखकारकरित्या कसं नेता येईल हे बघत होता.
मुख्य म्हणजे हे सगळं गाव सोडून ते फिरलेत. हे त्यांच्या जीवावर बेतणारं होतं, तरीही कुठे काही दगाफटका झाल्याची किंवा गाव सोडल्यानंतर कुठेही त्यांना मारहाण झाल्याची किंवा कोणी कर्ज मागायला आल्याची नोंद बहिणाबाई देत नाही, ही गोष्ट खरी आहे. काही अभ्यासकांनी बहिणाबाईचा संसार हा अर्थशून्य असं म्हणलेला आहे, परंतु तो तितका अर्थशून्य नव्हता. उलट याच संसारातून भौतिक सुख जरी बहिणाबाईंना मिळालं नसलं, तरीही बहिणाबाईंचं आध्यात्मिक सुख मात्र वाढलं आणि त्या महायोगिनी पदावर गेल्या, ही गोष्ट निश्चित आहे. बहिणाबाईंच्या आयुष्यामध्ये एक नाट्यमयता आहे. बहिणाबाईंच्या मुलाचं लग्न झालं म्हणजे हा काळ जवळपास त्या वयाच्या 27-28व्या वर्षी वापस आल्यानंतर जवळपास 50 वर्ष त्या शिरूरमध्ये होत्या, असं आपल्याला गृहीत धरायला हरकत नाही. गंमत म्हणजे बहिणाबाईच्या घरी आल्यानंतर, शिवराला आल्यानंतर बहिणाबाईंचे वडील आवजी कुलकर्णी आणि त्यांच्या मातोश्री जानकीबाई यांचंही निधन झालं. त्याची नोंद बहिणाबाई कुठेही देत नाहीत किंवा कुठल्याही संत साहित्याच्या अभ्यासकांनी आवजींचं काय झालं किंवा जानकीबाईचं काय झालं याची नोंद दिल्याचं मला तरी स्मरत नाही. बहिणाबाईंचा पती रत्नाकर हा त्यांच्यापेक्षा 30 वर्षांनी मोठा असल्यामुळे त्या जेव्हा 25-27 वर्षाच्या होत्या तेव्हा तो 60 वर्षांचा होता. बहिणाबाईंची मुलं मोठी होता होता तो वारला. बहिणाबाईंनीच बहुतेक त्यांच्या मुलांना मोठं केलं असावं, मुलींची लग्न केली असावी. त्यांचा मुलगा विठ्ठल याचंही लग्न झालं. त्याच्या पत्नीचं नाव रुक्मिणी त्यांनी ठेवलं, अर्थात तेही साहजिक होतं. आणि आयुष्याच्या अंतिम क्षणाकडे वळताना बहिणाबाईंनी फार मोठं कार्य शिरूर या गावामध्ये केलं. त्यातल्या काही नोंदी देण्यासारख्या आहेत. बहिणाबाईंनी आपल्या गाथेमध्ये काही महत्वाच्या नोंदी केलेल्या आहेत. त्यातली एक नोंद वर्णाश्रम आचरण धर्मावर आहे आणि एक नामस्मरणावर आहे. नामस्मरणा इतकं श्रेष्ठ साधन कोणतंही नाही, हे बहिणाबाई सांगतात. तसंच वर्णाश्रम धर्म आचरणमध्ये बहिणाबाई ब्राह्मण कोणाला म्हणावं हे सांगतात. हे करीती ब्रह्मनिरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण, तेची जाणावे ब्रह्मविद ब्राह्मण यासारखं आहे. बहिणाबाईंनी 411व्या अभंगामध्ये उल्लेख केलेला आहे की ब्राह्मण कोणासी म्हणावे निश्चित पहावा हा अर्थ विवेकेची, मग ते वंदावे भजावे सप्रमे मोक्षदानी नेमे वेदवाक्य, जीव देह जाती वर्ण कर्म धर्म पहावे ते वर्म शोधून या, बहिणी म्हणे ज्ञान पांडित्य ब्राह्मणी विवेके करुणी पहा चित्ती. समर्थाने जे करती ब्रह्म निरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण तेची जाणावे ब्रह्मविद ब्राह्मण म्हणलेलं आहे, त्याच आशयाची व्याख्या बहिणांनी केली. त्यापूर्वी जीव असला तरीही ब्राह्मण हा फक्त जीवाने ब्राह्मण ठरत नाही किंवा देह ब्राह्मणाचा मिळाला म्हणून तो ब्राह्मण ठरत नाही किंवा वर्ण ब्राह्मणाचा ठरला म्हणून तो ब्राह्मण ठरत नाही किंवा याती ब्राह्मणाची मिळाली म्हणून तो ब्राह्मण ठरत नाही किंवा ज्ञान कर्माने तो श्रेष्ठ असेल म्हणून ब्राह्मण ठरत नाही. मग ब्राह्मण ठरतो कसा, यावर त्यांनी उत्तर दिलं आहे की ब्रह्म जाणे तोची बोली जे ब्राह्मण वेदांचे वचन साक्ष यासी, पहा अनुभव आपुलिया देही शास्त्राची या ग्वाही करुनिया, बहिणी म्हणे तैसा ब्रह्माचा जाणता, बहिणी म्हणे तैसा ब्रह्माचा जाणता ब्राह्मण तत्वता तोची एक, करती ब्रह्म निरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण तेची जाणावे ब्रह्मविद ब्राह्मण, याप्रमाणे हे श्लोक आहेत. संत रामदास स्वामी आणि संत बहिणाबाई यांची एक भेट झाल्याचा उल्लेख लरा पांगारकर करतात. समर्थ जाण्यापूर्वी मराठवाड्यातून जात असताना बहिणाबाईंच्या घरी एक दिवस भिक्षेसाठी थांबले असल्याची नोंद पांगारकरांनी दिलेली आहे. मुख्य म्हणजे बहिणाबाईंनी शिरूरमध्ये राम मंदिर बांधलेलं आहे. त्यांच्या घरी जेव्हा समर्थ मुक्कामाला होते तेव्हा त्यांचे आशीर्वाद लाभावेत अशी इच्छा बहिणाबाईंनी व्यक्त केली आणि समर्थांनी आपल्या झोळीत हात घालून एक विधभर उंचीची हनुमंताची मूर्ती त्यांना दिली, जी आजही शिरूरच्या मंदिरामध्ये पाहायला मिळते, अशी नोंद आहे. हे सगळं वैशिष्ट्य बघता बहिणाबाई विषयी काही कथा आहेत, काही कपोलकल्पित असाव्यात, काही लेखकांनी अत्यंत मार्मिकपणे लेखन केलं, काही लेखकांनी अतिरेकी लेखन केलं असलं तरी स्वतः बहिणाबाईंनी त्यांच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहून ठेवल्यामुळे त्यात वावगं असं काही नाही. एकंदर बहिणाबाई यांनी लिहिलेल्या वर्णनावरून
त्यांची वैराग्यशीलता ही बालपणापासून होती हे आपल्या लक्षात येतं. देहविकाराची असोशीत त्यांना सुरुवातीपासूनच नव्हती. त्या आध्यात्मिक सुखामध्ये रममाण होणाऱ्या होत्या. त्याचं कारण काय आपण अंतिमतः बघणार आहोत. पण हा देह माझा एका एका परस्वाधीन असलेल्या स्त्रीचा आहे आणि त्यामुळे मला वेदना सहन कराव्या लागतात, हे बहिणाबाईंनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे. 60व्या अभंगामध्ये त्यांनी लिहिलं की स्त्रियेचे शरीर पराधीन देह, स्त्रियेचे शरीर पराधीन देह न चाले उपाव विरक्तीचा. मी विरक्त असून काही उपयोग नाही, कारण माझा देहच माझ्या नवऱ्याच्या स्वाधीन आहे. शरीराचे भोग वाटताती वैरी, इतरांना कदाचित त्या भोगातून आनंद मिळत असावा, देहाच्या भोगातून आनंद मिळत असावा, इंद्रियाच्या भोगातून आनंद मिळत असावा, पण बहिणाबाईंना तो मिळत नव्हता. कारण त्यांची आध्यात्मिकता आणि त्या योगभ्रष्ट होत्या. शरीराचे भोग वाटताती वैरी, माझी कोण करी चिंता आता, बहिणी म्हणे जैसा ओकियाला ओक, बहिणी म्हणे जैसा ओकियाला ओक, तैसे हे माईक वाटे म्हणा. अत्यंत घृणास्पद असे हे सगळे भोग आहेत, असं स्वतः बहिणाबाई लिहितात. ही स्थिती केवळ आणि केवळ एका निरासक्त योगी स्त्रीची आहे. आता हे इतर स्त्री संतांना तसं जाणवलं असावं का? जाणवलं असेलही, परंतु असं दुःख, असे भोग त्यांच्या वाट्याला आले नसावेत. संत सोयराबाई या गृहस्थाश्रमी होत्या, परंतु असा त्रास त्यांना जाणवला नसावा. महदंबा किंवा मुक्ताबाई या तर अविवाहित होत्या, ब्रह्मचारिणी होत्या. पण वेणाबाई सारख्या स्त्रिया या बालविधवा होत्या. त्यांना या अशा प्रकारचं दुःख भोगावं लागलं नाही, जे बहिणाबाईंना दुःख भोगावं लागलं. म्हणून बहुधा बहिणाबाईंनी हे लिहिलं असावं, असं म्हणता येतं. अंतिम भागाकडे वळत असताना बहिणाबाईंचं आयुष्य आपण बघितलं, बहिणाबाईंची पूर्व परंपरा बघितली. ही परंपरा जरी आदि शंकरापासून, ज्ञानदेवापासून, म्हणजे श्री ज्ञानदेवांच्या शैववादापासून, काश्मीरी शैववादापासून आलेली असली, तरीही त्याच्यामध्ये किंचितचा भेद अंतिमतः स्वतः बहिणाबाईंनीच केलेला आहे. आपण त्याविषयी बघूयात आणि त्यानंतर आपण इथे थांबूयात. बहिणाबाईंनी काय लिहिलंय ते बघण्यासारखं आहे, म्हणून या ओवीविषयी मी किंचित बोलणार आहे. बहिणाबाई लिहितात की माझा जन्म हा अंतिम आहे आणि हा माझा जन्म 13वा आहे. यापूर्वी मी 12 जन्म घेतले होते आणि 12 जन्मानंतर हा 13वा जन्म मी आता अंतिम मानते. यापूर्वीच्या 12 जन्मामध्ये मी दुःख भोगले आहे. हे दुःख काय होते काय नाही माझं मला माहिती आहे. आज कोणी श्रद्धा म्हणो वा अंधश्रद्धा म्हणो, बहिणाबाईचा अंतकाळ जेव्हा जवळ आला, तेव्हा त्यांच्या सुनबाईंचं म्हणजे रुक्मिणीबाईंचं निधन झालं होतं. त्या वारल्या आणि आजपासून 15व्या 16व्या दिवशी माझा मृत्यू आहे हे बहिणाबाईंनी जाणलं आणि कर्मांतरासाठी गेलेल्या विठ्ठलाला लगेच बोलावून घेतलं आणि स्वतःच्या मृत्यूविषयी सांगितलं. आश्विन शुद्ध प्रतिपदा, अर्थात ज्या दिवशी घटस्थापना होते त्या दिवशी शके 1622 इसवी सन 1700 मध्ये त्यांनी देह सोडला. तो सांगून सोडला. अंतिम वर्णन जे आहे ते अतिशय बघण्यासारखं आहे. बहिणाबाईंनी आपल्या 12 जन्माचं वर्णन मुलाला करून सांगितलं की 12 जन्म तू माझ्या सोबत होतास, यापुढे तू 5-6 जन्म घेणार आहे, मी मात्र या जन्मातच मुक्त होणार आहे. हे कुठल्याही साध्या व्यक्तीचं लक्षण नसून हे योगभ्रष्ट व्यक्तीचं लक्षण आहे. बहिणाबाई या संत साहित्यिकामध्ये एकमेव आहे, संतांच्या मांदियाळ्यामध्ये एकमेव आहे, ज्यांनी स्वतःचे 12 जन्म सांगितलेले आहेत. 12 जन्म आणि 350 वर्षाचा हा आध्यात्मिक साधनेचा भाग आहे. बहिणाबाई या ज्ञान, भक्ती आणि योग या तिन्ही मार्गाचा समन्वय आपल्या आयुष्यामध्ये करत होत्या, हे आपल्याला दिसून येतं. बहिणाबाई भक्ती मार्गी होत्या. 6 अक्षरी मंत्र मला तुकोबारायांकडून मिळाला असं त्या सांगतात. परंतु ही त्यांची भक्ती ज्ञानपूर्ण होती हे आपल्या लक्षात येतं. शिरूरला आल्यानंतर त्यांनी अनेक ग्रंथांचं पठन केलं होतं, ज्याच्यामध्ये वज्रसूची नावाचं उपनिषद होतं, हेही आपल्या लक्षात येतं.
ही भक्ती त्यांची अतिशय ज्ञानपूर्ण असावी. योगमार्गाचा त्यांनी अवलंब कधी केला हे सांगता येत नाही. पण साधारण 112व्या अभंगावरून त्यांचा योगमार्गातील अधिकार काय तो लक्षात येतो. तो आपण बघणार आहोत. हा अधिकार त्यांना गेल्या जन्मीच मिळाला असावा. या जन्मात भक्तीसहित ज्ञानमार्गाचा अवलंब करण्यासाठी त्या आल्या होत्या, ही गोष्ट खरी आहे. कारण योगमार्ग हा मागील संचिताला जाळून टाकतो, मागची संचिताची वासलात लावतो. पण किंचित अहमगंड जर असेल तर योगमार्ग तो काढू शकत नाही. म्हणून व्यक्तीचं साधन अपूर्ण राहतं. त्या अहमग्रंथीचं विसर्जन करण्यासाठी म्हणून त्यांनी या जन्मी भक्ती स्वीकारली की काय, असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. मागील जन्मी त्या योगभ्रष्ट असल्यामुळे या जन्मामध्ये त्यांना देहाच्या आसक्तीविषयी काहीही वाटत नव्हतं, कुठलीही आसक्ती त्यांना भोगात नव्हती. या जन्मामध्ये अहमगंडाने त्यांच्या जे अडलेलं काही होतं ते भक्तीमध्ये त्याचं विसर्जन झालं. पूर्वीचं योगभ्रष्ट असल्यामुळे त्या वासनेतून सुटल्या होत्या आणि ज्ञानमार्गाने त्यांना विवेक प्राप्त झाला. आणि म्हणून त्या महायोगिनी म्हटलं, त्यांना महायोगिनी म्हणलं तर फारसं वावगं ठरणार नाही. बहिणाबाई या अद्वैतवादी आहेत, निश्चितपणे अद्वैतवादी आहेत. या अद्वैतवादाचा श्रीमद शंकराचार्यांचा केवलाद्वैतवादही आहे. आणि श्री ज्ञानदेवांनी काश्मीरी शैववादातील जो सर्वेश्वरवाद सांगितलेला आहे किंवा अद्वैतवाद सांगितलेला आहे तोही आहे. या दोन्हीचा समन्वय त्यांनी केलेला आहे. हा समन्वय जसा समर्थांनी आपल्या रामदासी अद्वैतवादामध्ये केलेला आहे तसाच केलेला आहे. म्हणजे माया सत्य आहे की मिथ्या आहे की भ्रम आहे याविषयी चिंतन न करता फक्त गुरुमार्गाने गेलात तर तुम्हाला मोक्ष लाभेल. हा जसा रामदासी अद्वैतवाद आहे तसाच बहिणाबाईंनी सुद्धा मांडल्याचं आपल्या लक्षात येतं. 161व्या अभंगामध्ये बहिणाबाई स्वतः सांगतात की प्रपंच असत्य कळो आला आता, प्रपंच असत्य कळो आला जया, विषय हे तया नावडती, उदासीना परी वर्तती प्रपंची, आस हे मनाची सांडोनिया, मनाचा स्वभाव संकल्प विकल्प, होय साक्षी रूप तयांचाही, बुद्धीच्या निश्चयी अनुसंधानी चित्त, अहंकारी हेत अहंतेचा, सर्व ही माईक व्यवहार जाणते, निश्चय अद्वैती ठेवूनिया, बहिणी म्हणे माया सत्य न असत्य, श्री गुरुने तथ्य सांगितले. बहिणी म्हणे माया सत्य ना असत्य, माया सत्य आहे का माहित नाही, असत्य आहे का तेही माहित नाही, ती मिथ्या आहे का माहित नाही, ती शिवशक्ती समावेशाने सिद्ध होता का माहित नाही. सद्गुरूंच्या मागे जा, सद्गुरू जो मार्ग देतील तो स्वीकारा. या मार्गाने गेलात तर कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला होणार नाही आणि मोक्ष मार्गावर तुम्ही निश्चितपणे चालू लागाल, हे बहिणाबाईंनी सांगितलं. बहिणाबाईंच्या जगण्यामध्ये विवेक होतं, वैराग्य होतं, ज्ञान होतं आणि सद्गुरू तर आहेतच आहेत. बहिणाबाई शिष्य कोणाच्या, रामदासांच्या की तुकारामाच्या या बाबतीत विवाद आहेत. परंतु बहिणाबाई या संत तुकोबारायांच्याच शिष्य आहे, यामध्ये कुठलीही शंका नाही. याविषयी मनात कुठलीही शंका कोणीही घेऊ नये. बहिणाबाई सारखं रत्न, संत रत्न म्हणूयात, महाराष्ट्राच्या मातीत जन्मलं आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांना त्यांनी भक्तिमार्ग दाखवला, एक विशिष्ट साधना मार्ग दाखवला, स्वतःही त्या मोक्षास गेल्या आणि इतरांनाही मोक्षाचा मार्ग त्यांनी खुला केला. ही भगवंताची आपल्यावर असलेली कृपा आहे, हे आपण समजूया. आणि आज या व्याख्यानमालेमध्ये आपण इथेच थांबूयात. सकल संत विचार मंच कोथरूड आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान पुणे यांच्या परंपरेने, यांच्या संयुक्त विद्यमाने आज या मालिकेतलं तिसरं पुष्प गुंफण्याचं भाग्य मला लाभलं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.